यवतमाळमध्ये गाळमुक्त अभियान राबवण्यात येत असून हा गाळ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजना राबवण्यात आली। मात्र गाळ शेतकऱ्यांना नव्हे तर वीटभट्टी धारकांना दिला जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुखांनी केला। गाळमुक्त अभियानाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये फज्जा उडाल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलेला आहे। या संदर्भात खासदार संजय देशमुखांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाळमुक्त अभियान राबवण्यात येत आहे। एकीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना हे गाळमुक्त अभियान जे आहेत हे राबवताना त्यांच्या शेतामध्ये आतापर्यंत गाळ पडलेलं नाही, मात्र वीटभट्टी धारकांना जे आहेत गाळ त्यांच्या वीटभट्टीवर जात आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर गाळमुक्त अभियान राबवण्यात आलेलं आहे, मात्र शेतकऱ्यांना गाळ मिळत नाही, थेट वीटभट्टीवाल्यांना जात आहे, काय सांगणार? नाही, गाळमुक्त अभियानाचा फज्जा या ठिकाणी उडालेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या संस्थांना हे काम दिलेलं आहे त्या संस्थासुद्धा काही सिलेक्टेड संस्था या ठिकाणी काही मर्जीतल्या संस्थांना हे काम देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं प्रोटोकॉल ज्या पद्धतीचा त्याच्यामध्ये सूचना होत्या त्याची अंमलबजावणी झाली नाही। ती परिस्थिती अशी आहे की ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना गाळ त्या ठिकाणी मिळत नाही। वीटभट्टीधारक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा गाळ घेऊन चालले, रात्री घेऊन चालले, सकाळी घेऊन चालले आणि हे जे संस्था आहेत या संस्थासुद्धा वीटभट्टीवाल्याला जास्तीत जास्त गाळ त्या ठिकाणी देत आहेत। नक्की एकंदरीत पाहिलं तर गाळमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे। जर अशा प्रकारचं चालू असेल तर ह्या गाळमुक्त अभियानाचा फायदा काय, असा सवाल सुद्धा यावेळेस जे आहेत खासदार संजय देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।